म्हणतं देत नाही? अरे कोण म्हणतं देत नाही? शिंगुर्णीपासून कोथळ्यापर्यंत 22 गावामधून 100 किलोमीटरचा प्रवास पायी चालत असताना आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावाच्या ठिकाणी मुक्काम करून त्या गावातल्या दुष्काळ भागातल्या लोकांच्या वेदना जाणून घेऊन या सरकारला एक 100 दिवसामध्ये तुम्ही या 22 गावाला पाणी दिलं पाहिजे असा अल्टिमेटम त्यावेळेला देण्यात आला। आणि आज या गोष्टीला 50 दिवस पूर्ण झालेत आणि म्हणून एकदा सरकारला आठवण आणून देण्यासाठी या गारवड चौकामध्ये हजारोच्या संख्येनं रस्ता रोकोचं नियोजन केलं आहे। या नियोजनासाठी उपस्थित असलेले संपूर्ण महाराष्ट्राला 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक आठवण करून दिली। ही माळशिरस तालुका ज्या वेळेला निर्णय घेतो त्यावेळेला महाराष्ट्र हादरतो। 2024च्या लोकसभेच्या वेळेला जो निर्णय घेतला त्या माणसाच्या नावामध्ये धैर्य आहे, त्या माणसाच्या नावामध्ये धमक आहे। असा लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिवशंभूच्या नावानं करू एकीचा जागर, पाणी आणूया खेचून 22 गावाला, या गीताचं प्रतिम लिखाण करणारे 2024च्या विधानसभेच्या अगोदर 6 महिने ठासून सांगणार की या माळशिरस तालुक्याचा आमदार मी आहे। असे 288 आमदारापैकी मिरिटचे आमदार असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लढवय्ये संघर्ष योद्धा लोकप्रिय आमदार उत्तमराव जानकर, या तालुक्याचे माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे, आमचे सहकारी मित्र संग्रामदादा जागीरदार, गौतम आबा माने, डॉक्टर मारुती पाटील, तुकाराम भाऊ देशमुख, मी सर्वांची माफी मागतो, सर्वांची नावं घेऊ शकत नाही, परंतु सर्व सन्माननीय या तालुक्यातील महत्त्वाची नेते मंडळी, या तालुक्यामध्ये या 22 गावाला पाणी मिळालं पाहिजे। या तालुक्यातली लोक सुजलाम सुफलाम झाली पाहिजे आणि यासाठी माझी आमदारकी आणि माझी खासदारी पानपणाला लावणार। आज जर पाणी येत नसेल तर ही खासदारकी आणि आमदारकी काय कामाची? कशाला पाहिजे खासदारकी आणि आमदारकी? या 22 गावांमधल्या काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्यासाठी आम्ही खासदार आणि आमदार झालोय। या 22 गावांमधल्या दुष्काळ भागामध्ये मुली देत नाही, त्या मुलींच्या वडबापांचं वडिलांचं या गावामध्ये रीग लागावी म्हणून आमदार आणि खासदार आम्ही झालोय। या 22 गावामध्ये 100 मीटरला बेडकं वराडली पाहिजेत यासाठी खासदार आणि आमदार आम्ही झालोय। आणि म्हणून या खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी निश्चय केलाय, अरे तुम्हीच काय, तुमचा बाप जरी आला तरी या 22 गावातलं पाणी अडवू शकत नाही। उत्तमराव जानकर साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न उभा केला आणि तुम्ही आम्ही सर्वजण लाईव्ह बघत होतो। त्यावेळेला हळूच एक जणाने चिठ्ठी दिली आणि उद्याच्याला किंवा त्या क्षणाला जाहीर करणार या 22 गावाला पाणी मिळणार, पाणी रोखलं गेलं। कोण आहे ह्याच्या माग? कोण ही षडयंत्र करताय? अरे बाहेर न येऊन तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये षडयंत्र करताय, याद राखा, अंगावर कापड सुद्धा राहणार नाहीत या 22 गावाच्या जर नादी लागला तर। कशासाठी पाहिजे आमदारकी? तुमच्याकडे आज सत्ता आहे, अरे भारतीय जनता पार्टी केसापासून नकापर्यंत बघणारा मी आहे। भारतीय जनता पार्टीच्या माणसाने वरल्या वरिष्ठांनी सांगितलं का माळशिरस मधल्या गावाला पाणी नाही द्यायला पाहिजे? तुम्ही खाली खोड्या करताय, तुमची नाटकं चाललेत।
परंतु याद राखा, या तालुक्यानं आमदारकी खासदारकी ही पालिकमंत्री पद नाश्त्याला खाल्ले ती, लय दिवसापूर्वी बघले ती ही पद. अरे ग्रामपंचायतच्या सरपंचापासून मंत्रालयाच्या 6व्या मजल्याबद्दलची पद भरवणारा हा तालुका आहे. एकदा मिळाले तुम्हाला पद, फक्त एकदा, त्यातलं बी 2 वर्ष भरत आले असतील, 1 वर्ष. माळशिरस तालुक्याने ठरवलं तर आमच्या तालुक्यातला खासदार आणि आमच्या तालुक्यातला आमदार करायची धमक या माळशिरस तालुक्यामध्ये आहे आणि ती महाराष्ट्राला दाखवून दिले. या निरा देवधरचा हुकम खंडाळा तालुक्यामधून झाला, त्यानंतर पाणी फलटण तालुक्यामध्ये येतं, त्यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये येतं, त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये, त्यानंतर काही सांगोला भागामध्ये जातं. या 1 महिन्याचं आवर्तन 1 TMC मध्ये होतं. 6 तालुक्यामध्ये 1 महिन्याला जेवढं पाणी लागतं ती 1 TMC पाणी लागतं. आमच्या ज्याला माळशिरस तालुक्याची खडा माहित आहे अशा आमच्या महाराष्ट्र राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी विजयसिंह दादा मोहिते पाटलांनी अरे त्या काळात TMC पाणी मंजूर करून घेतलंय. ही TMC पाणी या माळशिरस तालुक्यातल्या 22 गावाला मिळलं पाहिजे, ही स्वप्न त्यांनी त्यावेळेला बघितलंय. आणि आता तुम्ही खोड्या करताय. आतापर्यंत टेंडर निघालं असतं, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये बारीक गोम कोणाचे आहे. आणि ही असली जी खोटसाळ लोक आहेत ना, त्यांना पायापाशी उभा करू नका. राजकारण करायचं तर लय लांबचा विषय आहे. ह्या गौतम आबाच्या अंगात कळवती नाही तर त्याला महागच हाणून मारला असता. ते गौतम आबामध्ये पडलं, त्याच्या घास नव्हता माळशिरसमध्ये थांबायचा. मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतोय, आपल्या समोर आपली ज्येष्ठ मंडळी बोलणार आहेत. तुम्ही सर्वजण गेल्या 8-10 दिवसामध्ये TV वर बघताय, ज्या वेळेला आरक्षणामध्ये धग असती, ज्या वेळेला कुठल्याही लढ्यामध्ये तेवढी ताकद असती, त्यावेळेला सरकारच काय, सरकारचा वरचा सुद्धा झुकतो. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्या खासदार साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या पाठीमागे उभं राहा. या रस्ता रोखणं सुद्धा ती जाग्यावर येतील असं नाही, परंतु जे जी आदेश आपले नेते मंडळी देतील त्यांच्या बरोबर आपण सगळ्यांनीच गेलं पाहिजे. किंबहुना या तालुक्यामध्ये जर एखाद्या मंत्र्यांची आपलं जर टेंडर न करता जर गाडी फिरत असेल तर त्या गाडीचा चुराडा करण्याची ताकद सुद्धा तुम्ही ठेवली पाहिजे. एवढंच मी तुमच्या पुढे कळकळीची विनंती करतो आणि माझा 2 शब्द संपवतो. धन्यवाद.